बुलेटिनमध्ये स्वागत। पहिली मोठी बातमी आहे बीडमधून ही बातमी आहे। बीड जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांमध्ये वाद झाला। कारागृहातील कैद्यांच्या 2 गटात वाद झाल्याची सूत्रांची माहिती आहे। सकाळी वाद झाला, जेल पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केली आणि मोठा अनर्थ टळलेला आहे। सरपंच हत्या प्रकरणामध्ये अटक असलेल्या परळीमधल्या आरोपींमध्ये हा वाद झाल्याची जेल प्रशासनाची पुष्टी आहे। म्हणजे जेल प्रशासनाने हे स्पष्ट केलेलं आहे की जेलमध्ये वाद झाला, 2 गटामध्ये हा वाद झाला। कोणते 2 गट आपापसात भिडले हे अजून अधिकृतपणे समोर यायचं आहे। याच कारागृहामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले याच्यासह इतर आरोपीही आहेत। कैद्यांच्या 2 गटात वाद झालेला आहे। वाल्मिक कराड, सुदर्शन घुले याच कारागृहामध्ये आहेत। आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांना विचारूया। सुरेश, काय अधिक माहिती? सुदर्शन घुले, वाल्मिक कराड ज्या कारागृहात आहेत तिथेच 2 गटात हाणामारी झाली आहे, त्याच्याशी संबंधित आहे प्रकरण? बीड जिल्हा कारागृहामध्ये हा सकाळच्या सुमारास झालेला वाद आहे। 2 गटामध्ये जे 2 कैद्यांचे गट आहेत त्याच्यामध्ये हा वाद झालेला आहे। जी प्राथमिक माहिती मिळते ती बापू आंधळे खून प्रकरणामधील जे आरोपी आहेत त्यांच्यामध्ये आणि इतर जो दुसरा एक गट आहे त्या गटांमध्ये हा वाद झालेला आहे आणि हातापायी देखील झालेली होती। त्यानंतर मात्र जेल पोलीस जे आहेत त्यांनी मध्यस्थी केली आणि त्यानंतर हा वाद थांबला। मात्र ज्या कारागृहामध्ये हा वाद झाला त्याच कारागृहामध्ये वाल्मिक कराड, सुदर्शन घुले यासह संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपी याच कारागृहामध्ये आहेत आणि जी सूत्रांकडून माहिती मिळते यामध्ये हा वाद होत असताना वाल्मिक कराड देखील त्या ठिकाणी होते, त्याचबरोबर सुदर्शन घुले हा देखील त्या ठिकाणी होता। मात्र जेल प्रशासनाचे जे वरिष्ठ तुरुंगाधिकारी आहेत यांच्याकडून जी माहिती मिळाली ती वाद झालेला आहे, 2 गटामध्ये वाद झालेला आहे। वाल्मिक कराड त्या ठिकाणी होते, मात्र कुणाकुणाला मारहाण केली, कशा पद्धतीने मारहाण केली या संदर्भातली अधिकृत माहिती मिळाली नाही। सुदर्शन घुले देखील त्या ठिकाणी होता आणि महादेव गित्ते नावाचा जो काही आरोपी आहे त्यांनी मारहाण केल्याची देखील माहिती मिळते। मग महादेव गित्ते हा जर बघितला आपण बापू आंधळे खून प्रकरणामध्ये तो देखील होता आणि त्या अगोदर बापू आंधळे खून प्रकरणात कशा पद्धतीने गोवलं याचा देखील एक व्हिडिओ ज्या महादेव गीतेचा व्हायरल झाला होता त्यामध्ये वाल्मिक कराड याच्यावरती त्यांनी गंभीर आरोप केले होते। त्यामुळे या वादामध्ये दुसरी टोळी कोण होती, त्यांना मारहाण केली हे देखील आता या जेल प्रशासनाने अधिकृत माहिती दिल्यानंतर समोर येणार आहे। नक्की नक्की सुरेश, धन्यवाद, आपण माहिती दिलीत सविस्तर त्याबद्दल। चाकणमधील महात्मा फुले मार्केट यार्डमध्ये टोमॅटो, लसूण आणि कारल्याची प्रचंड आवक झाली। पालेभाज्यांची आवक वाढल्यामुळे भाव गडगडलेत। पुण्यातील गुलटेकडी येथील मार्केट यार्डात रविवारी कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात आणि करडईच्या भावात घसरण झाली। दरम्यान कोथिंबीरीची सुमारे 20,000 जुडी आणि मेथीची 40,000 जुडी आवक झाली। पिंपरी येथील बाजारात भाजीपाल्याची आवक चांगली आहे। रविवारी महाबळेश्वर गाजराची मोठ्या प्रमाणात आवक वाढली। नवीन आवळा सुद्धा दाखल झालाय। कोथिंबीर, मेथी, पालकाचे दर वाढलेत। वांगी, कोबी, दोडका, काकडीला चांगली मागणी असून दरात चढ-उतार आहेत। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर फुलांच्या दरात मोठी वाढ झाली होती। झेंडूच्या फुलांचे दर 50 ते 60 रुपये प्रति किलो असताना फुल विक्रेते 7 ते 8 फुलांचा हार 70 ते 80 रुपये प्रति नगानं विक्री करत होते, त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसला। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गतवर्षीच्या तुलनेत आवक कमी झाली आहे। गतवर्षी 91,730 पेट्यांची आवक झाली होती आणि यावर्षी फक्त 50,882 पेट्यांची आवक झाली आहे। सलग 5व्या वर्षी कापसाच्या BG2 बियाणांच्या दरामध्ये प्रति पाकिट 37 रुपयांनी वाढ झाली आहे। सलग 5 वर्षातली ही दरवाढ 171 रुपयांची आहे। इतर कृषी निविष्ठांसोबत बियाणांच्या दरवाढीमुळे कापसाचा उत्पादन खर्च वाढणार आहे। मागील 4 दिवसांपासून वातावरणात कमालीचा उकाडा वाढला आहे। आणखी आठवडाभर तापमानाचा पारा जास्तच राहण्याची शक्यता आहे। बदलत्या हवामानामुळे सर्दी आणि तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे। राज्यात ढगाळ वातावरण असून मंगळवार आणि बुधवारी बहुतांश जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे। रविवारी बहुतांश भागात ढगाळ वातावरण होतं, त्यामुळे उष्मा जास्त जाणवला। रविवारी चंद्रपूरचा पारा राज्यामध्ये सर्वाधिक 42 अंश सेल्सिअसवरती गेला होता। कर्जत तालुक्यात सध्या कमाल तापमानाचा पारा 40 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे, त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी आवाहन केलं। विदर्भात उन्हाचा तडाखा कायम आहे। नागपूरचा पारा वाढून 41.2 अंशांवरती पोहोचलाय, तर विदर्भातील ब्रह्मपुरी आणि अकोल्याचा पारा 42 डिग्रीवरती जाऊन पोहोचलाय। ऐन गुढीपाडव्याच्या दिवशी सोन्याच्या दरात 92,700 रुपये प्रति तोळा इतकी पातळी गाठल्यानंतर सुद्धा मुंबईकरांनी नवीन वर्षानिमित्तानं खरेदीला शुभमुहूर्त गाठत दमदार सोनं खरेदी केली। गुढीपाडव्याला तब्बल 778 कोटी रुपयांची 840 किलो सोन्याची खरेदी झाल्याचं सांगण्यात येत आहे। ओझर विमानतळावरून सुरू असलेल्या विमान सेवेत आणखी एका शहराची भर पडली आहे। तामिळनाडूतील चेन्नई खालोखाल दुसरं शहर असलेल्या कोइंबतूरसाठी येत्या 2 एप्रिलपासून थेट विमानसेवा सुरू होते। या शहरामध्ये अवघ्या 4 तासात पोहोचता येणार असून या निमित्तानं दक्षिण भारतातील पर्यटनाचा हवाई मार्ग खुला होणार आहे।
मुंबईतील नामजोशी मार्ग बीडीडीचाईच्या पुनर्विकास प्रकल्प अंतिम टप्प्यात आलेला आहे. त्यानुसार 2 इमारतींमधील रहिवाशांना घराचा ताबा एप्रिल 2024 मध्ये दिला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील प्रत्यक्ष बांधकामाला मे महिन्यापासून टप्प्याटप्प्यानं सुरू होईल. उन्हाळी गर्दी विभागण्यासाठी मध्य रेल्वेनं आणखी 132 विशेष फेऱ्यांची घोषणा केली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेवरील उन्हाळी विशेष फेऱ्यांची संख्या 986 वरती पोहोचली आहे. यात 278 विना आरक्षित फेऱ्या आहेत. पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता भरती रखडली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या 27,879 उमेदवारांचं काय होणार असा प्रश्न उपस्थित होतोय. याबाबत राज्य सरकारनं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. पुणे विमानतळावरनं उन्हाळी सत्रातील विमानांच्या उड्डाणांना सुरुवात झाली आहे. नवीन वेळापत्रकानुसार पुणे विमानतळावरनं प्रतिदिन 104 ते 109 हवाई उड्डाणं निश्चित करण्यात आली आहेत. तर तेवढ्याच प्रमाणात येणाऱ्या विमानांचं देखील नियोजन करण्यात आलं आहे. भारतीय नौसेनेमध्ये अग्निवीर पदांसाठी भरती सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार भारतीय नौसेनेच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. निवड प्रक्रियेत ऑनलाईन परीक्षा, शारीरिक फिटनेस चाचणी आणि वैद्यकीय तपासणी यांचा समावेश आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल 2025 आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदा उन्हाळी हंगामातील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयानं विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. या गाड्यांचं आरक्षण 2 एप्रिलपासून रेल्वेच्या संकेतस्थळावरती उपलब्ध होईल. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर बेस्टने एक मोठा निर्णय घेतला आहे. रमजान ईद साजरी केली जाते तर मंगळवारी बासी ईद साजरी केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी बेस्ट उपक्रमातर्फे 128 जादा बसगाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुचाकी विकतानाच 2 हेल्मेट देणं बंधनकारक होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच नवी दिल्लीत झालेल्या ऑटो समिटमध्ये याची घोषणा केली. टू व्हीलर हेल्मेट मॅन्युफॅक्चरर असोसिएशन ऑफ इंडियानं सुद्धा या नियमाचं स्वागत केलंय. मुंबईत कुलाबा वांद्रे सिम्स मेट्रो 3 मार्गिकेतील आरे ते बीकेसी मार्गिकेवरील मेट्रो सेवेच्या वेळेत आजपासून बदल करण्यात आलाय. आज रमजान ईदच्या दिवशी पहिली मेट्रो सकाळी 8:30 वाजता सुटेल अशी माहिती MMRCकडनं देण्यात आली. राज्यातील धरणांमधील पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग वाढल्यामुळे पाणी पातळी वेगानं कमी होऊ लागली आहे. मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार असल्यामुळे पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पालिकेने पूर्व आणि पश्चिम महामार्गाच्या स्वच्छतेनंतर आता कोस्टल रोडच्या अंतर्गत मार्गिकांच्या स्वच्छतेचा निर्णय घेतलाय. मात्र या मार्गावरती यांत्रिक झाडूंना घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सफाई केली जाणार आहे. त्यासाठी 3 मोठ्या आणि 2 छोट्या इलेक्ट्रिक यांत्रिक झाडूंचा वापर केला जाणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरती मागील महिन्यात सुरू करण्यात आलेल्या डीजे यात्रा सेवेला चांगला प्रतिसाद मिळत असून 50% अधिक प्रवासी या सेवेचा वापर करतायत. या सेवेमुळे प्रवाशांचा चेक इन वेगवान होत आहे. तसंच एखाद्या प्रवाशानं जर बॅगेज साहित्य न घेता डीजे यात्राच्या माध्यमातून प्रवेश केला तर अवघ्या 3 मिनिटात त्याला विमानात प्रवेश मिळतोय. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात वारंवार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटना घडत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करून विद्यापीठ प्रशासनानं एक सुरक्षा हेल्पलाईन सुरू केली आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार करता येणार आहे. मालमत्ता कर थकबाकी वसुलीसाठी महानगरपालिकेनं सुट्टीच्या दिवशी मोहीम सुरू ठेवली आहे. तुर्भे विभागातील 253 थकबाकीदारांच्या कार्यालयाबाहेर ढोल ताशांचा गजर करण्यात आला. थकबाकी भरण्यासाठी त्यांना जागा करण्यात आलं. कर न भरल्यास मालमत्ता सील करण्याचा इशारा देण्यात आलाय. पुण्यामध्ये मागील 5 वर्षात दरवर्षी पाण्याचं दुर्भिक्ष वाढत असून टंचाईग्रस्तांच्या वाड्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. गेल्या 5 वर्षात दुष्काळी वाड्यांची संख्या वाढते. सध्या पुणे विभागात तब्बल 320 वाड्यांची संख्या झाली आहे. हा दुष्काळ कमी व्हावा याकरता पुणे विभागीय आयुक्त कार्यालयानं तब्बल 170 कोटींचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवलाय. पालिकेतील 7 उपायुक्त तसंच 12 सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या करण्यात आल्यात. त्यात काही सहाय्यक आयुक्तांना उपायुक्तपदी बढती मिळाली असून काहींना पदभार विभागून दिलाय. दरम्यान काही धाडसी आणि अल्पावधीत ठसा उमटवणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. एसटी महामंडळानं नव्यानं खरेदी केलेल्या 40 बसेस पुणे विभागाला मिळालेल्या आहेत. उन्हाळी सुट्टीच्या पार्श्वभूमीवर या बसमुळे प्रवाशांना अधिक सोयीसुविधा मिळणार आहेत. स्वारगेट, शिवाजीनगर, इंदापूर आणि बारामती या 4 विभागांना प्रत्येकी 10 एसटी बसेस देण्यात आल्या आहेत. पुणे विभागातनं धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना सातत्यानं उशीर होतोय. शिवाय अनेक विभागात रेल्वे मार्गाचं काम सुरू आहे. तसंच प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे अनेक जादा गाड्या सोडलेल्या आहेत. रेल्वे गाड्यांना उशीर होत असल्यामुळे प्रवाशांना त्रास होतोय. नव्यानं रासायनिक उद्योग सुरू करण्यासाठी किंवा उद्योगाच्या विस्तारासाठी पर्यावरण विषयक परवानगी बंधनकारक आहे. त्यामुळे तारापूरच्या रासायनिक पट्ट्यातील निम्म्या उद्योगांना घरघर लागल्याचं चित्र आहे. त्यामुळे एकतर हे उद्योग कायमचे बंद पडतील किंवा गुजरातला स्थलांतरित होतील अशी शक्यता आहे. वसई विरारला पाणीपुरवठा करणाऱ्या MMRDAच्या सूर्या पाणी प्रकल्पातील योजनेतला बिघाड रविवारी संध्याकाळी दूर करण्यात यश आलं. पाणी योजनेतील बिघाड अखेर दुरुस्त झाल्यामुळे 6 दिवसांनी वसईला पाणी मिळालं.
LLB 3 वर्ष आणि 5 वर्ष अभ्यासक्रमाची CET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळालाय. या परीक्षेचे अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांना त्यातील चुका दुरुस्तीसाठी 1 ते 3 एप्रिल दरम्यान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आदिवासींचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी शासनाचे वेगवेगळे विभागात कार्यरत आहेत. तसंच तरीही बालमृत्यू आणि कुपोषणाचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे सखोल अभ्यास करण्यासाठी आणि त्यावरती उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे राज्यस्तरीय तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. देशभरात रॅगिंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असून नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात 2022 ते 2024 दरम्यान राज्यातील सर्वाधिक 61 रॅगिंगच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. हे विद्यापीठ रॅगिंगच्या तक्रारीबाबत देशामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती असल्याचं समोर आलंय. महाराष्ट्र शासनानं राज्य माशाचा दर्जा दिलेल्या पापलेट माशाच्या लहान पिल्लांची कत्तल होतीये. त्यामुळे महाराष्ट्राचा राज्य मासा पालघर जिल्ह्यामध्ये संकटात सापडला असून मत्स्य व्यवसाय विभागानं या लहान पिल्लांची मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याची गरज अन्य मच्छीमार बांधवांनी व्यक्त केली आहे. LED बल्बचा वापर झपाट्यानं वाढलेला आहे. मात्र जागतिक संशोधनातून असं दिसून आलंय की LED दिव्यांचा जास्त वापर केल्यामुळे शरीरात व्हिटॅमिन B12 आणि व्हिटॅमिन D ची कमतरता निर्माण होते. त्यामुळे LEDच्या दीर्घकाळ संपर्कात राहणाऱ्यांना व्हिटॅमिन D आणि B12 च्या कमतरतेचा त्रास जाणवतोय. स्वच्छ ऊर्जा आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील वाढत्या मागणीमुळे आगामी वर्षाच्या तांब्याच्या मागणीत 60% वाढीची अपेक्षा असं उद्योग तज्ज्ञांनी सांगितलं. पुण्यातील ग्रामीण भागात गावच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीला पाणीच नसल्याचं चित्र आहे. प्रस्ताव देऊन सुद्धा टँकर मिळत नसल्यामुळे आता गावकऱ्यांवरती पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. 10 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याचं गंभीर चित्र आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत धारावी पुनर्वसन आणि NMDPL झोपडीधारकांची पात्रता निश्चितीसाठी सर्वेक्षण सुरू आहे. सर्वेक्षण अंतिम टप्प्यात असतानाही कागदपत्र जमा केलेली नाहीत. त्यामुळे अशा झोपडीधारकांना कागदपत्र सादर करण्याचं 15 एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. डिजिटल बँकिंगच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्हेगार प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना फसवण्याचा आणि त्यांची संवेदनशील वित्तीय माहिती चोरण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे महाबँकेनं वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिघात येणाऱ्या सुमारे 15,000 इमारतींच्या पुनर्विकासासाठी विकास हक्क हस्तांतरण देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी विधिमंडळात करून सुद्धा अद्याप याबाबत अधिसूचना जारी झालेली नाही. त्यामुळे या धोरणाचा खरोखरच फायदा होणार की पुन्हा परिस्थिती जैसे थे राहणार असा संभ्रम रहिवाशांमध्ये निर्माण झालाय. दक्षिण मुंबईतल्या रखडलेल्या आणि अतिधोकादायक घोषित झालेल्या उपकरप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाला वेग देण्यासाठी म्हाडाखंड 754 इमारतींना नवीन पुनर्विकास धोरणांतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या नोटिशीनंतर आतापर्यंत 32 सोसायट्या पुनर्विकासासाठी पुढे आल्या आहेत. या सोसायट्यांनी पुनर्विकासासाठी दुरुस्ती मंडळाकडे प्रस्ताव सादर केलेत. ठाण्यातल्या 3 हात नाका येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर आहे. तो मार्गी लावण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं 3 हात नाका वाहतूक सुधारणा प्रकल्प हाती घेतलाय. या प्रकल्पाअंतर्गत 3 हात नाका इथे U आकाराचा एक उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय MMRDAनं घेतलाय. देशातला पहिला एलिव्हेटेड नेचर ट्रेल वॉकवे मुंबईमध्ये तयार करण्यात आलाय. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तो सगळ्यांसाठी खुला करण्यात आला असून लाकडी पुलाचा हा रस्ता 458 मीटर लांब असून रुंदी 2.5 मीटर इतकी आहे. पहाटे 5 ते रात्री 9 पर्यंत तो चालू असेल. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती राज्यात वाहन खरेदीचा उत्साह बघायला मिळाला. 23 ते 30 मार्च या कालावधीत 87,496 नवीन वाहनांची नोंदणी राज्य परिवहन विभागाकडे झाली आहे. मुंबईमध्ये 9,349 नव्या वाहनांची नोंदणी झाली. देशातील सर्वात मोठी एअरलाइन्स कंपनी असलेल्या इंडिगोला आयकर विभागाने दणका दिलाय. इंडिगोची मूळ कंपनी असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनला आयकर विभागाने तब्बल 944.20 कोटींचा दंड ठोठावल्याचे आदेश जारी केलेत, अशी माहिती समोर आली आहे. राज्यात राबवण्यात येणाऱ्या माता आणि बाल आरोग्य संबंधित विविध कार्यक्रमांमुळे बालमृत्यूचं प्रमाण कमी झालंय. मागील 3 वर्षात बालमृत्यू 17,000हून 12,000पर्यंत कमी करण्यात यश आलंय. त्यामुळे केंद्र सरकारच्या अहवालानुसार महाराष्ट्रातील नवजात बालकांचा मृत्यूदर हा 11पर्यंत कमी करण्यात यश आलंय. उत्तम आर्थिक केंद्र अशी ओळख असलेल्या मुंबईची विकासात चौफेर घोडदौड सुरू आहे. 2030 पर्यंत मुंबईची अर्थव्यवस्था $1 लाख कोटी करण्याचं धोरण आखलं जात आहे. शिर्डीमध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा 5 लाख रुपयांचा विमा उतरवला जाणार आहे. त्यामुळे साई भक्तांना मोठा दिलासा मिळणार आहे. दर्शनासाठी येताना अनेकदा भाविकांसोबत अपघात घडतो आणि हीच गोष्ट विचारात घेऊन आता साई संस्थांच्या माध्यमातून भाविकांचा विमा उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या जंगलातील नदी नाले कोरडे पडल्यामुळे पाण्यासाठी पशुपक्ष्यांची भटकंती सुरू आहे. असंच एक हरिण येवल्याच्या ममदापुरात विहिरीत पडलं. विहिरीत पडलेल्या हरणाला ग्रामस्थांनी बाहेर काढत जीवदान दिलं.
सांगलीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये मॉडेल स्कूल योजना राज्यभर प्रसिद्ध झाली आहे. या मराठी शाळांकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढतोय. गुढीपाडवा पट वाढवा या अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये 11,507 विद्यार्थी दाखल झाले. शिर्डी विमानतळावरून नाईट लँडिंग झालंय. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आनंद व्यक्त केला. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती एमएडीसीनं हैदराबादहून इंडिगो विमानानं उतरल्यानंतर पहिल्या रात्रीच्या उड्डाणातील प्रवाशांचं स्वागत केलंय. लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीची चैत्र उत्सव यात्रा 4 एप्रिलपासून सुरू होते. या पार्श्वभूमीवर जुन्या मुंबई पुणे महामार्गावरती जड आणि अवजड वाहनांसाठी वाहतूक निर्बंध लागू करण्यात आलेत. या मार्गावरती पूर्ण वेळ अवजड आणि मोठ्या वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे. लोणावळ्यातील कार्ला एकविरा देवीच्या चैत्र यात्रेसाठी देवस्थान सज्ज झाले. दर्शनासाठी श्री एकविरा देवी देवस्थान ट्रस्टनं विशेष नियोजन केलंय. पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला पारंपरिक अलंकार परिधान करण्यात आले. सोन्याची पगडी, कौस्तुभ मणी, हिऱ्याचा कंगणजोड, मोत्याचा तुरा असा पारंपरिक साज घालण्यात आलाय आणि यावेळी विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची ग्वाही दिली होती. मात्र आता कर्जमाफीबद्दल राज्य सरकारनं हात वर केल्यामुळे राज्यातील 23 लाख थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे कायमचे बंद झालेत. शेवग्याच्या शेंगांना फक्त 15 रुपये किलोचा भाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी चांगलाच आर्थिक संकटात सापडलाय. कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेवगा उत्पादकांवरती मोठं संकट आलंय. भिवंडी तालुक्यातील 60 ते 70 गावांचा केंद्रबिंदू असलेल्या पडगाव गावात गुढीपाडव्याच्या निमित्तानं साजरा होणाऱ्या बोहाडा यात्रेत यात्रेकरूंनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावेळी यात्रेकरूंच्या सोयीसाठी ग्रामपंचायत सज्ज आहे. भुसावळमध्ये मरीमातेच्या यात्रोत्सवानिमित्तानं 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे. याप्रमाणे 12 गाड्या ओढण्याचा उत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी या उत्सवात हजारो भाविकांनी सहभाग घेतला. चिपळूण तालुक्यातील मालघर लोहारवाडी येथील प्रतीक अजय लटके गुरं धुण्यासाठी गेलेला तरुण बैलाची रशी हातातून सुटल्यामुळे आणि पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नगर परिषदेनं आपली स्पीड बोट घेऊन शोधकार्य करून मृतदेह बाहेर काढला. जळगावातील फुले मार्केटमधील मरीमाता मंदिरापासून भगवान झुलेलाल यांची शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत सिंधी समाज बांधव सहभागी झाले. गोंदियातल्या गोरेगाव तालुक्यातील 3 धान खरेदी केंद्रामध्ये तब्बल 1,43,00,000 रुपयांचा घोटाळा झाला. या प्रकरणी 5 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला असून 4 पोलिसांनी ताब्यात घेतलं. बीडच्या धारूर तालुक्यातील कानपूर येथे आणखी एका युवकाची दगडानं ठेचून हत्या करण्यात आली. जुन्या वरातनं हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू आहे. आधुनिक जीवनशैलीमध्ये दिवसेंदिवस सोशल मीडियाचा वापर आणि प्रभाव वाढत चाललाय. 1 जानेवारी ते 27 मार्च या दरम्यान सोशल मीडियाचा गैरवापर केल्याप्रकरणी पुण्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 151 गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात 4 पोलिसांनी अटक केली आहे.